उद्या महाराष्ट्रामधलं शेवटच्या टप्प्याचं मतदान पार पडतंय। एकूण 13 लोकसभेच्या जागी हे मतदान होणार आहे। यामध्ये मुंबईतल्या एकूण 6 जागांचा समावेश आहे। महाराष्ट्रामध्ये आणखी कुठल्या जागांवर उद्या मतदान पार पडणार आहे पाहूयात याच संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्रातल्या 13 लोकसभा मतदारसंघांसाठी उद्या मतदान पार पडतंय। यापैकी अनेक जागांवर मोठी चुरस आहे। मुंबईतल्या 3 लोकसभा मतदारसंघात शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेत थेट लढत होणार आहे। दक्षिण मुंबईत अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव यांच्यात लढत होतीये। महायुतीमध्ये दक्षिण मुंबईच्या जागेचा तिढा अखेरच्या क्षणी सुटला। आधी राहुल नार्वेकरांच्या नावाची चर्चा होती, नंतर मंगल प्रभात लोढांचं नाव समोर आलं, पण अखेरच्या क्षणी शिंदेंच्या शिवसेनेकडून यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। दक्षिण मुंबईत सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीची समसमान ताकद आहे। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातले 6 पैकी 3 आमदार महाविकास आघाडीचे आहेत, तर 3 आमदार महायुतीचे आहेत। सध्या कागदावर ही लढत समसमान वाटतीये, पण उद्या मतदार कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकणार हेच पाहावं लागणार आहे। दक्षिण मध्य मुंबईमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे राहुल शेवाळे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल देसाई यांच्यात थेट लढत होतीये। जेवढी उत्कंठा दक्षिण मध्य मुंबईच्या जागेची आहे, तेवढीच उत्कंठा उत्तर पश्चिम मुंबईच्या जागेवर आहे। उत्तर पश्चिम मध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे रवींद्र वायकर यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून अमोल कीर्तीकर रिंगणात आहेत। उत्तर मध्य मुंबईत भाजपनं अखेरच्या क्षणी उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली, तर काँग्रेसनं त्यांच्या विरोधात वर्षा गायकवाड यांना रिंगणात उतरवलं। उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपनं पियुष गोयल यांना तिकीट दिलंय, तर काँग्रेसनं त्यांच्या विरोधात भूषण पाटील यांना मैदानात उतरवलंय। ईशान्य मुंबईची लढतही चुरशीची आहे। पैसे वाटपाचे आरोप आणि कार्यकर्त्यांच्या राड्यामुळे ही निवडणूक राज्यभरात गाजली आहे। ईशान्य मुंबईत भाजपनं मिहीर कोटेचा यांना मैदानात उतरवलंय, तर ठाकरेंच्या शिवसेनेनं या जागेवर संजय दिना पाटलांना तिकीट दिलंय। मुंबईच्या 6 जागांसोबतच नाशिकची लढतही चर्चेत आहे। नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांमुळे निवडणुकीमध्ये रंगत आली आहे। नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं राजाभाऊ वाजे यांना मैदानात उतरवलंय, तर शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। उद्या होणारं मतदान हे महाराष्ट्रातलं अखेरचं मतदान आहे। या 13 जागांवर मतदार कुणाला कौल देणार हेच पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।